हम भारत के पूर्व सैनिक नई प्रेरणा लाए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। त्यांच्या रोमारोमात भिनली आहे देशभक्ती. त्यांचं उभरतं तारुण्य खर्च झालंय देशसेवेमध्ये. मंडळी, त्या काळात अहोरात्र प्रत्येक ऋतूत डोळ्यात तेल घालून त्यांनी केलंय भारताच्या सीमांचं रक्षण. युद्धजन्य परिस्थिती असो की नसो, शत्रूवर त्यांनी सतत ठेवला अंकुश. बर्फ की चोटी तपती रेती, सागर हो या हो खाई, शत्रुपोत और टैंक विमानों की देखो शामत आई। भारत के जल थल नभ सारे सदा बचाते आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। असे आपले तीनही दलाचे सैनिक, अधिकारी. खरंच आपल्या सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल किती अभिमान वाटतो. ही मंडळी जेव्हा निवृत्त होऊन सिव्हिल लाईफ जगायला लागतात ना, तेव्हा सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं हे देशप्रेम तितकंच जागृत असतं. खरं तर भारतीय सैनिक ही संकल्पना, हा विचार आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचा आहे. माजी सैनिक, त्यांच्या सुविद्य पत्नी, त्यांच्या वीरपत्नी, वीरमाता या सगळ्यांच्या अनुभवातून. त्यांना बोलतं करतायत वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर सर. बात मन की सैनिक और परिवार की या खास कार्यक्रमात. चला तर ऐकूया. अपने श्रम अपने पौरुष से सब बाधाएं दूर करे, सद्शिक्षा और सद्विचार से मानवता को पुष्ट करे। महान राष्ट्र था पुनः बनेगा, लक्ष्य यही ले आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. मी वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. भारतातला पहिला कार्यक्रम, आगळावेगळा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे बात मन की सैनिक और परिवार की. समर भूमि से कर्म भूमि को अब हम बढ़ते जाएंगे, छुआछूत और ऊंच नीच को जड़ से दूर भगाएंगे। अपना भारत सुखी बली हो शिव संकल्प संजोए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम. हा कार्यक्रम अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि 90.4 ग्रीन FM यांच्या संयुक्त विद्यमाने आपण प्रस्तुत करत आहोत. या कार्यक्रमाद्वारे सैनिकांच्या आणि त्यांच्या वीरपत्नींच्या अनुभवातून सोल्जर किंवा त्यांच्या फॅमिलीचं आयुष्य कसं असतं हे आपण जाणून घेत आहोत. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये एक अतिशय यंग, 82 वर्ष वय असेल, एअरफोर्स रिटायर्ड वेटरन कॉर्पोरल सुभाष पाटील आणि त्यांची सुविद्य पत्नी सौ सविता पाटील आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. इंडिपेंडन्सच्या वेळी त्यांचं वय 5 वर्षाचं होतं आणि अशा तरुण माणसाचा आपण इंटरव्ह्यू आज घेत होतो. आय एम व्हेरी प्राऊड दॅट मी पण एअरफोर्समध्ये रिटायर झालो आहे. आमच्या एअरफोर्स एअर वॉरियर ची मुलाखत घेताना मला फार अभिमान वाटतो आहे. तर सर, तुमचं स्वागत आहे स्टुडिओमध्ये. मॅडम, तुमचं स्वागत आहे. या कार्यक्रमाद्वारे आपण तुमच्या वेळचं एअरफोर्स, आमची पिढी बदलली आहे, आमच्या वेळचं एअरफोर्स थोडा फरक आहे, तरी पण जे बेस जो असतो बेस ज्यासाठी आपण एअरफोर्समध्ये जॉईन होतो, देशसेवा करायची, हे तरुण ब्लड असतं. तर तुमच्या अनुभवात आम्हाला ऐकून घ्यायचं आहे सर, की तुम्ही एअरफोर्समध्ये जाण्यापूर्वीचं तुमचं आयुष्य, त्यानंतर तुम्ही शिक्षण घेतलं आणि मग एअरफोर्समध्ये सिलेक्शनला गेला आणि एअरमन म्हणून तुमचं ट्रेनिंगला तुम्ही गेला. तो ट्रेनिंग पिरियड आणि पहिली पोस्टिंग, कारण हा टोटल आयुष्य बदललं. एअरफोर्समध्ये वातावरण निराळं असतं, कल्चर निराळं असतं आणि एका छोट्या खेडेगावातून वयाच्या 19 वर्षी एक मुलगा बाहेर पडतं, घरदार, आईवडील सगळं सोडतो आणि जॉईन होतं एअरफोर्स देशसेवेसाठी. तर ह्या टप्प्याबद्दल तुमचं काय? तसं मला काहीच अगोदर अनुभव नव्हता तसा एअरफोर्सचा, किंवा एअरफोर्सबद्दल माहिती पण नव्हती. पण कॉलेजमध्ये शिकत असताना मला एका ॲडव्हर्टाईजमेंटद्वारे मला माहिती कळाली आणि एअरफोर्समध्ये जॉईन व्हायची. इंडियन एअरफोर्स वाचल्याबरोबर मला एवढं इम्प्रेस झालं की मला नाहीतर त्या ठिकाणी जाऊन कुठल्याही परिस्थितीत मला कमीत कमी इंटरव्ह्यू तरी द्यावा आणि पुढे काय होतं आहे बघावं म्हणून मी सांगलीहून कोल्हापूरला गेलो. कॉलेजमध्ये शिकत असताना त्या ठिकाणी परीक्षा जवळ आलेली असताना देखील
परीक्षेकडे दुर्लक्ष करून पहिल्यांदा मी एअरफोर्समध्ये जावं म्हणून विचार केला. कमिटमेंट होती. कमिटमेंट. कोल्हापूरला गेलो. कोल्हापूरला जो 2-3 दिवस नंतर रिटर्न एक्झामिनेशन, त्यानंतर प्रायमरी बेसिक मेडिकल एक्झामिनेशन झालं. आणखीन नंतर रिक्रुटमेंट ऑफिसर, अजून मला त्यांचं नाव आठवतं आहे, स्क्वॉड लीडर अचप्पा म्हणून होतं. आणखीन त्यांनी माझी इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात केली. इंटरव्ह्यू घेत असताना मला एअरफोर्सबद्दल काहीच माहिती नसताना त्यांनी मला विचारलं की तुम्हाला कुठला ट्रेड पाहिजे एअरमनमध्ये. तर ट्रेड वगैरे किंवा काहीच माहीत नसताना मी त्यांना म्हटलं मला पायलट व्हायचं आहे. अच्छा. मला पायलट व्हायचं आहे म्हटल्याबरोबर ते म्हणाले की मग म्हणाले नो नॉट इट इज पॉसिबल, नो बट यू कॅन बिकम दॅट. असं त्यांनी मला सांगितल्यानंतर मग मी म्हटलं विच ग्रुप यू वॉन्ट. म्हटलं आय ऑलवेज स्टँड इन फर्स्ट, मला फर्स्ट ग्रुप पाहिजे म्हणून मी त्यांना सांगितलं. मग त्यांनी मला तो ग्रुप दिला. आणखीन नंतर मग नंतर त्या मेडिकलसाठी म्हणून नंतर पुण्याला गेलो. तिथे 7-8 दिवस मेडिकल एक्झामिनेशन झालं, त्याच्यामध्ये फिट झालो. आणि तिथून मग नंतर मी तांबरमला आर्ममेंटच्या ट्रेनिंगसाठी म्हणून जॉईन झालो आणि तिथे ट्रेनिंग माझी सुरुवात झाली. मी एक श्रोत्यांना सांगू इच्छितो, तांबरम एअरफोर्स स्टेशन म्हणजे मद्रास चेन्नईमध्ये आहे. म्हणजे एक फॉर इन्फॉर्मेशन. बरोबर आहे, तेच. त्यावेळेला ट्रेनिंगला गेलो. ट्रेनिंगला गेल्यानंतर अतिशय म्हणजे मन एकाग्र करून ट्रेनिंग केलं मी. व्हेरी गुड. हां, त्या ठिकाणी तर त्यावेळेचा स्टाफ देखील फार चांगला होता. त्यानंतर त्यांनी मला सगळं काही माहिती दिली, ट्रेनिंग घेतलं. ट्रेनिंगमधून नंतर मग बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर पोस्टिंग म्हणजे काय किंवा कसं एवढी कल्पना नाही, काय नाही. नंतर मग जवळजवळ काहीतरी वेगळ्या ग्रुपचे देखील लोक म्हणजे मुलं आमच्याबरोबर नंतर आपण अंबाल्याला जायचं म्हणून सांगितलं. माझी नाहीतर पोस्टिंग अंबाल्याला 7 स्क्वॉड्रनमध्ये झाली. त्यावेळेला हंटर स्क्वॉड्रन होते. आणखीन तिथे गेल्यानंतर मला असा अनुभव आला की अँग्लो इंडियन पायलट देखील त्या ठिकाणी होते, जसे डी किलर, टी किलर, हे सगळे त्यावेळेला ते होते. त्याच्यानंतर नंतर विंग कमांडर मायकल म्हणून होते. सगळ्यांच्या बरोबर नंतर सगळं अनुभव, तो टारमायक, ते विमानाविषयी म्हणजे लाईनीमध्ये राहिलेली बघून वगैरे मला वेगळं वाटू लागलं की नाही तर ठीक आहे, आपण योग्य मार्गाने जीवन कंटू लागलो आहे असं मला नाहीतर ऐकून बरं वाटलं त्या ठिकाणी. आणि मग त्या लोकांच्यात मिसळून, मुलांच्यात मिसळून एन्जॉय पण करू लागलो आणि माझी ड्युटी पण नाहीतर मी अगदी प्रामाणिकपणाने करू लागलो. अनुभव एखादा सांगा ना. 7 स्क्वॉड्रनमध्ये असताना क्रॅम्बल म्हणून नाहीतर एक हे प्रकार असतो. तो रनवेच्या एंडला बंकरमध्ये आम्हाला बसावं लागतं. बरोबर. आणि त्या ठिकाणी स्क्रॅम्बल म्हटल्यावरती सगळे क्रूज किंवा सगळे एअरमन सगळे तयार असतात ऑलवेज, म्हणजे टिप ऑफ फिंगर्समध्ये संपूर्ण सगळं नाहीतर ती ड्युटी करावी लागते. आणि अशा पद्धतीने नाहीतर आम्ही करत असताना एकदा स्क्रॅम्बल झाल्याबरोबर आम्ही एकदम पळत गेलो त्या ह्याच्यावरती, एअरक्राफ्टवरती. आणखीन सगळे पायलट्स वगैरे आले आणि तो माझा पहिला अनुभव की स्क्रॅम्बल म्हणजे की आपण नाहीतर कसं अतिशय म्हणजे प्रॉम्प्ट असावं लागतं सगळ्या ड्युटीसाठी. प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो, प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो, हे मला त्यावेळेला कळालं. आणि तेव्हापासून तर फक्त स्क्रॅम्बलच्याच वेळेला आपण तर नेहमी तयार असून चालत नाही आहे, इतर वेळी देखील आपण नेहमीच तयार असावं लागतं आणि सगळीच ड्युटी व्यवस्थित करावी लागते, हे तेव्हापासून मी शिकवलं. क्या बात आहे, बहुत बढिया, बहुत बढिया. खरंच श्रोत्यांना मी सांगू इच्छितो, स्क्रॅम्बल अशी ऊर्जा होत म्हणजे एनिमी एअरक्राफ्ट तुमच्या एअरपोर्टच्या जवळ येत आहेत, तुमचे विमान तयार असतात, पायलट्स म्हणजे स्क्रॅम्बलचे 15 मिनिट, 5 मिनिट आणि 2 मिनटं, 2 मिनटामध्ये पायलट विमानात बसलेला असतो आणि जेव्हा ते ऑर्डर सुरू होते त्यावेळी तो विमान सुरू केलेलं असतं आणि तो लगेच टेक ऑफ करतो. वेळ महत्त्वाचा आहे आणि वेळेचं महत्त्व कळण्यासाठी ह्याच्यासाठी दुसरी चांगली कुठलीही गोष्ट नाही आहे. म्हणजे आयुष्यात आपण वेळेला किती महत्त्व देतो आणि पंक्च्युअलिटी किती महत्त्वाची आहे हे तिथून आपल्याला कळतं. आणि हे ट्रेनिंग आपल्याला दिलेलं असतं एअरफोर्सने आणि प्रत्येक मिनिट महत्त्वाचं आहे तिथे. त्याचबरोबर सेफ्टी पण महत्त्वाची. म्हणजे इजेक्शन सीटवरती नाही तर डिपार्टमेंट आमच्याकडेच इजेक्शन सीटवरती एखादी जर पिन काढायची राहिली तरी पण नाही तर संपूर्ण पायलट किंवा नंतर ते एअरक्राफ्ट डेंजरस असतात तर ते प्रत्येक पिन
प्रत्येक मिनिट प्रत्येक सेकंद महत्त्वाचं असतं. प्रिसाईज परफेक्शन पाहिजेच. Perfection. आणि असं ट्रेनिंग तुम्हाला मिळतं. मिळालं. ही खासियत आहे. म्हणजे विमानाचं प्रत्येक गोष्ट महत्त्वाची, प्रत्येक टेक्निशियन त्याच्यावर काम करणारा महत्त्वाचा असतो आणि हे फार अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. फार छान सांगितलं सर तुम्ही. आता आपण छोटासा ब्रेक घेऊया. 90.4 Green FM. सुनो ग्रीन, राहो एव्हरग्रीन. गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण बघितलं होतं एक 20 वर्षाचा तरुण, 19 वर्षाचा तरुण आपलं घरदार, गाव, आपली बिरादरी सगळं सोडून बाहेर पडतो. एअरफोर्स काय काही कल्पना नाही, परंतु त्यामध्ये सिलेक्शनला जातो. इतकेच चांगल्या क्वालिटीज आहेत की सिलेक्ट होतं. हे सोपं नाही आहे, एअरमन होणं देखील सोपं नाही. ऑल इंडिया मेरिट लिस्ट आहे ती. आणि त्या मेरिटमध्ये येऊन सायकोलॉजी त्यांची तशी असेल ॲप्टिट्यूड तरच तुमचं सिलेक्शन होतं. आणि सिलेक्ट होतं, मेडिकली फिट होतं आणि ट्रेनिंगला जातो. आयुष्य बदलून गेलं. मग 7 स्क्वॉड्रन काय, टायमिंगचं किती महत्त्व आहे, स्क्रॅम्बल ऑर्डर, वॉरमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. हा अनुभव आपण अतिशय उत्तम पद्धतीने सांगितलं. मॅडम, मी तुमच्याकडे वळतो. लग्नानंतर स्त्रीचं आयुष्य बदलतं. तर जसं ह्यांचं एअरफोर्स जॉईन केल्यानंतर आयुष्य बदललं, तसं तुमचं लग्नानंतर बदलतं. पण तुमचं तर लग्नापूर्वीचं आयुष्य, तुमचं शिक्षण, त्यानंतर तुम्ही कसं ठरवलं की एअरफोर्सच्या माझं लग्न करायचं का जस्ट बघायला गेलं, पसंत पडलं, पसंती आली आणि लग्न झालं आणि एअरफोर्स माझं लग्न केलं. मग पहिली पोस्टिंग तुम्ही त्यांच्याबरोबर जॉईन झाला, तिथला या सगळ्या टप्प्याचा अनुभव तुमचा सांगता का? माझं लग्न म्हणजे 19व्या वर्षी झालं आणि हे बघायला आल्यानंतर मग आम्हाला यांच्या नोकरीची किंवा काहीच कल्पना नव्हती. बरोबर आहे. आणि कसं असायचं पूर्वी, आईवडिलांची इच्छा काय, थोडं बहुत शेती असायला पाहिजे आणि मुलगा चांगलं नोकरी म्हणजे असावी. हां, पण तेव्हा काय असं हे नव्हतं की एवढंच वय किंवा उंची किंवा असं काहीच, म्हणजे आता कशा मुलींच्या अपेक्षा वाढल्यात तसं काहीच नव्हतं. बघायला आले, पसंत पडले की वडील विचारायचे आहे का तुला चांगलं वाटतंय का, म्हटल्यानंतर ठीक आहे आपण असंच म्हणणार, कारण आपल्याला काहीच कल्पना नाही ना. माझं शिक्षण सांगलीतच झालं. मराठी मुलींची शाळा नंबर 10 त्यावेळेला, नगरपालिकेची शाळा. खूप म्हणजे शिक्षक वगैरे आम्हाला चांगल्या, म्हणजे मुलींचीच शाळा होती, त्यामुळे शिक्षण पण छान मिळालं. आणि त्यावेळेचं शिक्षण म्हणजे सगळं व्यावहारिक म्हणा, मुलींना अगदी उपयोगी पडेल असं म्हणा, आणि अशामुळं आम्ही चांगलं घडलो. त्याच्यानंतर राणी सरस्वतीमध्ये माझं 10वी झालं आणि तेव्हाच माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर आम्ही माझ्या वडिलांना ठाण्याला राहायला गेलो. मग सुरुवातीला आपल्याला जसे दिवस येतात त्याला आपण ॲडजस्टमेंट करतो. बरोबर आहे. ठीक आहे म्हटलं, तिथं राहिलो. त्यानंतर पुण्याला बदली झाली. पुण्याला गेलो, तिथं अजून क्वार्टर नव्हतं, की जे काय आहे ना ते चांगलं आहे, हा आनंद मानायचा आणि आपल्या नवऱ्याबरोबर व्यवस्थित हे संसार करायचा. त्यामुळं 2-2 महिन्याला आम्ही क्वार्टर मिळूपर्यंत राहिलो. कुणाच्यात शेअरिंगमध्ये राहिलो, पण सगळीकडं आमचं म्हणजे चांगलं आम्हाला वाटलं. कोण काय आम्हाला म्हणजे असं हे केलं नाही. राहिलो चांगलं. उद्या येणार म्हटलं की आज आम्ही शिफ्ट करणार, दोघे सायकलवरून. सायकल असायची, सायकल आणि लिमिटेड सगळं संसार सामान लिमिटेड होतं. बरं. त्यामुळं कधी काय असं वाटलं नाही की आपल्या घरी फ्रीज असावा, स्कूटर असावी किंवा असं कशाचीच अपेक्षा नव्हती. पहिल्यांदा एक ॲबॉर्शन झालं. त्याच्यानंतर मग तिथं आम्ही पुण्यालाच होतो. त्याच्यानंतर मग परत एकदा म्हणजे डिलिव्हरी होऊन हे झालं, माझं मुलगा होऊन गेला. तेव्हा जरा BP वाढलं होतं माझं. मग अशा ह्याच्यात भरपूर अशा त्रासामध्ये आम्ही थोडे असायचो. आणि एवढ्या लांब म्हणजे तेव्हा असं जास्त दिवस मुलीच्या घरी वगैरे कोण येऊन राहत नव्हतं. आणि सांगली जवळ असल्यामुळे आम्हीच येत होतो पुणे सांगली. मग तिथून मग दिल्लीला बदली झाली. मग दिल्लीला मग एवढ्या लांब जायचं म्हटल्यावर काय मला पण काय वाटलं नाही, पण घरच्यांना वाटायचं एवढ्या लांब एकदा गेला की वर्षानच तुम्ही येत आहे. पण ठीक आहे म्हणून जाणार, पण जाताना जरा वाटायचं बरोबर आहे की घर सोडून चाललोय, एवढ्या लांब आपण जाणार हे ते. पण एकदा पहिल्यांदा आम्ही गेलो ना तेव्हा पण क्वार्टर नव्हतं तिथं. मग बाहेरच गोविंदपुरी म्हणून एक भाग आहे दिल्लीतला, तर राहिलो कालकाजी जवळ. राहिलो. नंतर मग क्वार्टर लगेच आम्हाला मिळालं, पण तिथं लाईट पाणी दिल्लीचेच सरकारी क्वार्टर होते ते.
तिथे आम्ही राहिलो. लाईट नाही, पाणी नाही, अरे काही बापरे, नाही. पण मग? तशामध्येही राहिलो. निदान क्वार्टर मिळालंय म्हणून आपलं सेफ्टी सेफ्टी आहे. बरोबर आहे. मग तिथं गेल्यानंतर सगळे आपले बरेचसे यांचेच म्हणजे एअरफोर्स मधले लोक होते ना. बरोबर. मग त्यांच्याशी अगदी आपलं म्हणजे कसं असतंय, आपल्या घरचेच लोक असल्यासारखं आम्हाला वाटायचं. एकमेकाला मदत करायची. बरोबर. अगदी खेळीमेळीनं राहायचो. कधीतरी म्हणजे पिकनिकला जायचो. महाराष्ट्रीयन म्हणून त्यांच्याबरोबर, आम्ही कानडी म्हणून कन्नड लोकांच्या बरोबर, आणि सेक्शन मध्ये आहेत म्हटल्यानंतर सेक्शनचे लोकांचे असे असायचे. त्यामुळे एन्जॉय खूप केला. आणि त्यावेळेस अजून आम्हाला मुलं नव्हती, त्यामुळे आम्ही दोघेच फिरलो सगळीकडं. हरिद्वार, परत असं ऋषिकेशला गेलो, परत आग्र्याला जाणार, असं एन्जॉय केलं. व्हेरी गुड. तिथला अनुभव एखादा सांगा ना, म्हणजे हिंदी बोलणं म्हणा किंवा कसं मॅनेज केलं तुम्ही? हिंदी म्हणजे आम्हाला हिंदी विषय होताच. अच्छा, शाळेमध्ये. व्हेरी गुड. पण तरीही आपण फास्ट वगैरे असं बोलत नाही ना. आणि पण दिल्लीत गेल्यानंतर बोलायला शिकलो, पण तरी पण चांगलं बोलायला येत होतं. अच्छा. आणि तिथं आपले महाराष्ट्रीयन पण होते. मग लंगडे म्हणणारे एक जण नागपूरचे होते. मग त्यांनी माझ्या असंच परत एकदा मला असं त्रास झाला, त्यावेळेला त्यांनी खूप मदत केली. आणि ते गोविंदपूरला आम्ही जवळच राहत होतो ना, अगदी घरचे करणार नाही तेवढं त्यांनी केलं. आणि त्या लंगडे वहिनी अशा लंगडे ते, आणि त्या नाहीतर नागपूरच्या. पण इतकं म्हणजे आम्ही सख्या बहिणीपेक्षा पण पलीकडे राहिलो. आणि अजूनही आमचं येणं जाणं आहे. परवाच येऊन गेल्या त्या 8 दिवस. आम्ही पण दिल्लीला एकदा गेलो. त्यामध्ये एकदा मागे त्यांच्या मिस्टरांच्या बरोबर आले होते, पण मिस्टर आता त्यांचे नाही आहेत. मग मुलगा, सून किंवा असं ते आता दिल्लीला रिलेशन परमनंट नोएडाला राहतात. मग आम्हीही नोएडाला जाऊन आलो. सारखं या जावा म्हणतात, पण आता वयोमानाने होत नाही. तरीही परवा त्या येऊन गेल्या एक 7-8 महिन्यापूर्वी. आणि कसं एक म्हणतात एअरफोर्समध्ये की आपण एकत्र राहतो, एकत्र म्हणजे दुःखात असतो, एकत्र सुखात असतो. ही परमनंट मेंबरशिप, हे फ्रेंडशिप असते, ती विसरत नाही. म्हणजे हा फरक आहे सिव्हिल लाईफ मध्ये आणि डिफेन्स लाईफ मध्ये, हा फरक आहे. म्हणून कुठलं एक एअरफोर्स स्टेशन म्हणजे भारताचं रूप आहे. पूर्ण भारत तिथे आहे म्हणा. साऊथ पासून नॉर्थ पर्यंत, ईस्ट पासून वेस्ट पर्यंत सगळ्या प्रांतातून लोक आलेले आहेत आणि एकमेकांना लागून राहतात. आमची जात भारतीय, आमचा धर्म भारतीय, आमचं कर्म भारताची, भारतीयांची सेवा करणं, प्रोटेक्शन करणं, एकमेकांचे विचार म्हणा आणि रेसिपीज म्हणा, शिकणं सांगणं, असं म्हणजे खेळीमेळीचं वातावरण असायचं. तेच आम्ही सर्व्हिस सोडून आल्यानंतर असं वाटायचं आता आपण सांगलीला जाणार आहे सगळे, पण कुठलं काय मित्र, परिवार, नातेवाईक, हे सगळ्यांच्यात एवढा फरक असतो. लांब आहे तोपर्यंत आकर्षण असतं, आणि जवळ आल्यानंतर त्यांचं खरं स्वरूप माहित होतं. आपण इथं थोडा ब्रेक घेऊया. 90.4 ग्रीन FM, सुनो ग्रीन, राहो एव्हरग्रीन. नमस्कार, सुप्रभात. आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी मॅडमचं अनुभव ऐकले. दोस्त सफर टुगेदर. इंग्लिशमधला सफर असेल, मराठीतला सफर असेल, हिंदीमधला सफर असेल, पण तो सफर आयुष्यभर पुरतो आणि मैत्री टिकते, हे महत्त्वाचं आहे. सर, मी तुमच्याकडे वळतो. तुम्ही 65च्या युद्धामध्ये होता, 71च्या युद्धामध्ये होता, आणि 15 वर्ष सर्व्हिस करून 2 युद्ध पाहून तुम्ही रिटायरमेंट घेतलं आणि परत सांगलीमध्ये आला. तर असा तुमचा कुठला अनुभव आहे? आता तुम्ही 82 वर्षाचे आहात, हा ना. तर या वयामध्ये आता तुमच्या त्या आठवणी एअरफोर्सच्या असतील की ज्या तुम्हाला अभिमान वाटतो, अशी एक, भरपूर असतील मला माहिती आहे, पण एक अनुभव असा सांगा की ज्यामुळे तुम्हाला अभिमान वाटतो, यार मी देशासाठी काम केलं, देशासाठी माझ्या आयुष्याला अर्थ मिळाला, कारण एअरफोर्स जॉईन केला, अभिमान वाटतो, असा अनुभव सांगा. 65च्या युद्धामध्ये माझे म्हणजे पोस्टिंग हंटर स्क्वॉड्रनमधून नॅट स्क्वॉड्रनमध्ये झाले. नॅट स्क्वॉड्रनमध्ये स्क्वॉड्रनच्या याच्यामध्ये ते विमानं एवढी म्हणजे हलकी अशी वाटायची की अक्षरशः पाकिस्तानला नंतर समजलं की नाहीतर बा ते कुठल्याही अँगलमध्ये लवकर टर्न होऊ शकतात नॅट स्क्वॉड्रन. म्हणून सॅब्रिजेट विमानं असताना देखील जे नॅट विमानं आलीत म्हटल्यावरती त्या लोकांना थोडंसं हे व्हायचं, म्हणजे असं भांबवून गेल्यासारखे व्हायचे. हे असं पायलटांच्या थ्रू आम्हाला कळालं. बरोबर आहे. त्यानंतर आम्ही खूप म्हणजे असं 65च्या युद्धामध्ये
हलवारा, आदमपूर, चंदीगड, कधी कुठल्या स्क्वॉड्रनमध्ये जाऊ, याच्यामध्ये तुमच्या स्टेशनवरती जाऊ हे लवकर कळायचं नाही. बरोबर. असंच एकदा जात असताना अंबाल्याहून AN-32 विमानामधून आम्हाला नंतर हलवाराला जायचं होतं. तिथून अंबालापासून हलवारा हार्डली बाय एअर किती 15 to 20 मिनिट्स लागले. बरोबर. अंबाला ते परंतु आमचं विमान म्हणजे टेकऑफ झालं. टेकऑफ झाल्यानंतर 15-20 मिनिट्स गेले, हाफ एन आवर गेलं, त्यानंतर 45 मिनिट्स गेले, 50 मिनिट्स गेले, तरी पण नाही तर म्हणजे विमान उतरे ना. आम्हाला काय वाटलं की कदाचित आमचं हायजॅक झालंय की काय, आणखीन कुठे पाकिस्तानात घेऊन चाललेत की काय असं मला वाटलं. पण नंतर मग नाही तर आम्ही सगळं काही फिरून परत उतरलो, ते अंबाल्यालाच उतरलो. मग त्यावेळेला आम्हाला नंतर कळालं की ज्या वेळेला विमान टेकऑफ झालं त्यावेळेला हलवारा एरोड्रॉम रेड होतं, म्हणजे रनवे रेड होता. हां, तिथून मग नंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही चंदीगडला जाऊ म्हणून. आणि चंदीगडला जाय तोपर्यंत तिथे पण रेड होतं. आणि तिथून मग त्यांनी सांगितलं की नाही आता तुम्ही डायरेक्ट नंतर आग्र्याला जाऊ आपण. आणि तिथून नंतर ते विमान आग्र्याला चाललेलं असताना मध्येच त्यांना परत नंतर हे झालं की तुम्ही परत अंबाल्याला उतरा. म्हणून एवढं सगळं फिरून आम्ही नंतर साधारणतः आफ्टर 45 to 50 मिनिट्स आम्ही अंबाल्याला उतरलो. आणि उतरून बघतो तोपर्यंत अरे आपण कुठे आलोय म्हणून आम्हाला एकदमच आश्चर्य वाटलं. बरोबर. हा म्हणजे 65 मधला अनुभव आहे. आणि 71 मधला तरी अनुभव फारच त्याच्यापेक्षा वेगळा असं आम्हाला. त्यावेळी कुठे होता तुम्ही पोस्टिंग? त्यावेळेला पुण्याला होतो, म्हणजे तुमचं 35 स्क्वॉड्रन याचं कॅनबेराचं. कॅनबेरा स्क्वॉड्रनमध्ये होतो. अच्छा. आणि त्याच्यातला स्क्वॉड्रनमधले काही विमानं आग्र्याला शिफ्ट झाली होती. बरोबर. म्हणून मी आग्र्याला गेलो. आणखीन हिला म्हटलं की आता मी तुला काय पाठवता येणार नाही, तुला काय करता येणार नाही, तुझं तू सांगलीला कसं जायचं काय जायचं म्हणून तुझं तू मॅनेज कर म्हटलं. पुण्याहून नंतर तिचं ते सांगलीला आली. आणि मी नंतर आग्र्याला गेलो. पॅकेट विमानातून आग्र्याला गेलो. आणि आग्र्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला माझं आर्ममेंटेड ट्रेड असल्यामुळं नेहमी जे बॉम्ब्स, रॉकेट्स हे आम्ही फिटिंग करत होतो त्याच्यापेक्षा एक वेगळीच काहीतरी नंतर म्हणजे आम्हाला बॉम्ब्स वाटले ते. तर आम्ही नंतर मग चौकशी केली की बुवा हे काय आहे. तर ते सरगोदा विमानतळावरती किंवा बाकीच्या ठिकाणी ते बॉम्ब्स जर का टाकले तर रनवेवरती असे पसरायचे की त्याचे जशी आपली खडी हे होते तसे नंतर त्या लिक्विडमध्ये ते पसरले जायचे असं आम्हाला माहिती मिळाली. आणि त्यामुळे नंतर तिथे विमानं असून देखील त्यांना रनवेवरती टेकऑफ करता येत नव्हतं. किंवा जरी रनवे टेकऑफ केलं तरी पण लँडिंग करता येत नव्हतं. असं आम्हाला ते रनवे डॅमेज करून रनवे डॅमेज करून टाकायचं. असं कॅनबेरा स्क्वॉड्रनमध्ये तो अनुभव आला. आणि त्याच्यानंतर मग परत आदमपूरला पण जाऊ. आणि आदमपूरला स्क्रॅम्बल करून नुकतेच विमानं आमची परत आलेली होती, म्हणजे नॅट विमानं. आणि त्यांची म्हणजे पाकिस्तानची विमानं पण सॅब्रेजेट विमानं येऊन त्या ठिकाणी म्हणजे बॉम्ब टाकणार तोपर्यंत आम्ही काय करत होतो, रिफिलिंग करत होतो म्हणजे विमानामध्ये रिफिलिंग. त्यानंतर म्हणत आम्ही आर्ममेंटचं संपूर्ण सगळं ॲम्युनिशन वगैरे फिटिंग करत होतो. आणि ते ओपनमध्ये म्हणजे आर्मीवरतीच केलेला. आणि त्याच वेळेला आपल्या नेहमीच्या बॅटरीच्या झोपमध्ये बघत होतो, ब्लॅकआउट असल्यामुळे त्याच्यामधून अगदी बरोबर तेवढंच पॉईंट बघून त्याप्रमाणे आम्ही करतो. तोपर्यंत विमानं आले अक्षरशः म्हणजे त्यांनी बॉम्बिंग टाकला. म्हणजे सायरन झाल्याबरोबर आम्ही ना त्या ट्रंचमध्ये जाऊन बसलो. आणि त्या याच्यामुळे सगळंच ज्वालाग्रही असल्यामुळं ते रिफिलिंगचं टँकर पेटला, ती विमानं पेटली. त्याच्यानंतर मग तुमचं ते ॲम्युनिशन वगैरे असे इकडे तिकडे उडून आले. तो जो अनुभव आम्हाला होता तो अक्षरशः म्हणजे जीवावरती बेतलेला. अवघड होतं. पण एवढं सगळं असताना देखील का कोणाला माहिती आम्हाला कधी असं नाही वाटायचं जीवाला घाबरल्यासारखं. नाही आम्हाला वाटायचं मी सांगतो ना की ती नशा आहे सर, देशभक्तीची नशा आहे की पाकिस्तान माझा शत्रू आहे आणि मला ते बस इथं मी त्यासाठी आहे की भारताला वाचवायचंय मला. ही नशा जी आहे ना ती अनुभवातूनच येते सर. त्या मरणात देखील आनंद आहे, अनुभवात देखील आनंद आहे. 3-3, 4-4 दिवस शूज तसेच पायात असायचे. त्यानंतर मेसमध्ये ब्लॅकआउट असायचं, कॅन्डलच्या लाईटमध्ये आम्ही जेवण करायचो. ते सगळं नंतर बघितल्यानंतर असं वाटायचं अरे क्या हे बी अच्छा लाईफ मध्ये असं हे वाटायचं. एक आहे बघा सर की आम्ही टेंटमध्ये पण खुश असतो आणि 3 BHKच्या मोठ्या बंगल्यामध्ये पण खुश असतो. खुशीला हे लागत नाही
खुशीला पैसा नाही लागत. पैसा नाही लागत. ॲटिट्यूड जो आपण जो डेव्हलप एअरफोर्स करता आपल्यामध्ये तो आयुष्यभर पुरतं असं. आणि त्यावेळेला एवढ्या काही सोयी नव्हत्या, म्हणजे मोबाईल सारखं किंवा टेलिफोन देखील नव्हतं. आम्ही निव्वळ पत्रावरती सगळं आणि ते फील्ड एरियाचे एनव्हलप्स, हा तेच की टेलिग्राम 56 APO. आणि मला काय कुणाला माहीत, परंतु नाहीतर माझ्या जवळजवळ काहीतरी 10-11 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये 9 ठिकाणी माझी पोस्टिंग झाली. 10 वर्षात 9 ठिकाणी 9 ठिकाणी पोस्टिंग झाली. त्यानंतर मग नंतर मिसाईल स्क्वॉड्रनमध्ये देखील गेलेलं असल्यामुळे नंतर त्या स्क्वॉड्रनमध्ये देखील पोस्टिंग बऱ्याच ठिकाणी झाली. त्याच्या व्यतिरिक्त TD वरती जात होतो, टेम्पररी ड्युटीवरती जाणं, ते नंतर जाणं. त्यामुळे नंतर थोडंसं मला म्हणजे आपलं प्रायव्हेट लाईफ आपण एन्जॉय करू काय नको, करू शकू की नाही असं ते वाटत होतं. आणि त्याच्यानंतर मग लग्न झाल्यानंतर हिचे थोडेसे गायनाकोलॉजिकल प्रॉब्लेम सुरू झाले. नंतर मग हळूहळू वाटलं नाही बुवा आपल्याला एवढं सगळं आपण 15 वर्ष केलं, आता कुठेतरी थोडंसं आपल्या प्रायव्हेट लाईफबद्दल पण थोडंसं विचार करा. बरोबर आहे, ती वेळ येते आयुष्यामध्ये, ती वेळ येते, जबाबदारी वाढलेली असते आणि मग केलं आपण. पण हे आहे की 15 वर्ष एअरफोर्ससाठी देशासाठी दिली ही अभिमानाची गोष्ट. म्हणजे तो पिरियड, तुमचा जो पिरियड तुम्ही जॉईन एअरफोर्स 15 वर्षाचा आहे ना, 2 वॉर झाले आणि वॉरच्या आधीचा जो पिरियड असतो तो प्रिपरेशन असतं त्या वॉरचं. म्हणजे तुम्ही फार ॲक्टिव्ह राहायलाच पाहिजे. म्हणून 10 वर्षात 9 पोस्टिंग ऑब्व्हियसली होणारच, कारण तुमचं स्क्वॉड्रन होतं आहे, तुम्हाला तयारी करायची. आणि हे एक म्हण आहे ना की द मोर यू स्वेट इन द पीस टाईम लेस यू ब्लीड इन द वॉर. तयारी करायला पाहिजे. आणि शेवटी कम्बॅटंट फोर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं, त्यामुळे आपल्याला स्वेटिंग करायलाच पाहिजे पीस स्टेशन. म्हणून हे तुम्ही नशिबवान आहात सर की 2 वॉर बघितले, त्याचे प्रिपरेशन बघितले आणि अनुभव घेतले. बहुत बढिया, आयुष्याला अर्थ मिळाला सर. मॅडम मी तुमच्याकडे वळतो. एअरफोर्स माणसाचे लग्न झालं, त्यानंतर सगळंच नवीन होतं, काहीच माहीत नव्हतं. गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे, शेती आहे, हे आईवडिलांनी बघितलं. मुलगा चांगला आहे, संस्कार चांगले आहेत, घर चांगलं आहे, मुलीला दिलं तर. आणि शेवटी मुलगी द्यायची म्हणजे माझं हृदय देतोय मी, हो ना, तिची काळजी घ्यायलाच पाहिजे. पण मग जेव्हा तुम्ही पुण्यात ठाण्यात होतोपर्यंत घरापाशी होते, काही काळजी नव्हती. दिल्लीला निघाले तुम्ही तर मग ते काळजीचं कारण होतं. पण अशा या पूर्ण ह्याच्यामध्ये आता तुम्ही या वयामध्ये असा कुठला एक अनुभव सांगा की अभिमान वाटतो, यार एअरफोर्स माणसाचे लग्न केलं, माझ्या आयुष्याला अर्थ मिळाला, असा कुठला अनुभव आहे? पुण्याला आम्ही असताना ह्याला गेले होते ना, आग्र्याला. त्यावेळी मग थोडे दिवस राहून मी, आजी माझी एक होती 90 वर्षाची. बापरे, बरोबर. मग वडिलांची आई. असं मग आता माझ्या बरोबर कोण येणार, तर ती म्हणाली मी येते. 90 वर्षाची आजी. 90 वर्षाची. ती खेडेगावातली, उगार जवळ कुसनाळ म्हणून गाव आहे. बरोबर. हा, तिथली कन्नड बोलणार. अच्छा. मग वडील म्हणले असू दे, बर जा तू, तेवढंच तिला मदत होते, आता युद्ध चाललंय म्हणल्यावर मग ती आली माझ्या बरोबर. मग आम्ही फर्स्ट फ्लोअरवर असं राहिलं होतो ना. मग ते सायरन झालं की तिला मी हाताने धरून खाली न्यायची ट्रेनमध्ये. किती पायऱ्या होत्या पहिल्या ह्याच्यावरती, हळूहळू ती येणार, तोपर्यंत खाली असणार सगळ्या बायका त्या मध्ये बसणार. मग आम्हाला बसायला मिळायचं नाही. मग ती आजी कन्नड मध्ये म्हणायची, तुम्ही जगा, आम्ही मरतो. म्हणजे तिला हे काहीच माहिती, काहीच कल्पना नाही. कधी खेडेगावातनं म्हणजे बाहेर आले सांगलीला येणार, बरोबर आहे, कधी असं पुण्याला वगैरे गेलेलं वगैरे काय माहित नाही. पण तरी तिला इतकं आनंद वाटला इथं आल्यावर. मग कधीतरी ओपन थिएटरला तिला पिक्चरला न्यायचो. बरोबर आहे. पुण्याचं वगैरे असलं तर शाल किंवा हे, तिला इतकं छान वाटायचं. ते म्हणजे किती छान आहे इकडचं लाईफ, म्हणजे सगळे लोक पिक्चर बघतात, इकडं तिकडं फिरतात, बसतात. म्हणजे नंतरचं हे बरोबर आहे, आफ्टर वॉर. मग म्हणजे घरी आल्यानंतर मग मी तिला एक, आमच्या आईने एक साडी घेतली होती. आजी आले आणि आपण एक घेऊया साडी. तर ते तिला इतका आनंद झाला. ते मग माझ्या नातीनं मला साडी घेतली म्हणून सगळ्यांना आनंदाने लागले. मग त्याच्यानंतर ती 106 वर्ष जगली. अरे बापरे, बरं, क्या बात आहे. पण आमच्याबद्दल तिला इतकं हे होतं, प्रेम होतं की आपल्याला नेलं. एवढं खेडेगावामध्ये कोण असं एवढं आजीला हे करत नाही. पण आम्ही तिला इतकं छान लाईफ त्यावेळेला दिलं. बरोबर. तर ते तिच्या आठवणीत, अनुभव त्यांचा आयुष्यातला अनुभव. खूप छान, खूप छान. हे सगळं घडलं
आत्ता तुम्ही जसे आहात की तुमची मुलं एवढं चांगलं करतायत, हे सगळे एअरफोर्सची देण आहे मला. हो ना? ते संस्कार, पंक्च्युअलिटी, ऑनेस्टी, मनापासून हार्डवर्क करणं, बाबांना बघितलं, आईला बघितलं, त्यातून ते शिकलेले आहेत. आणि हे सगळं शक्य होतं एअरफोर्समुळे. म्हणजे आता 82व्या वर्षी तेव्हा मागे बघता तुम्ही वळून, त्यावेळी जाणवतं यार आयुष्य चांगलं गेलं खरंच. म्हणजे आनंद होतो, समाधान होतं, आणि काही असं रिग्रेट्स नाही आहेत की भाई हे नाही मिळालं, काही प्रश्न नाही आहे. आणि हे असंच तुम्हाला दोघांना, तुम्ही आलात स्टुडिओमध्ये, खूप छान वाटलं. तुमच्या अनुभवातून लोकांना कळेल एअरफोर्स आर्मीचं जीवन त्यावेळी कसं होतं, किती फरक जाणवतं. असं आहे. अजूनही एअरफोर्स तसंच आहे सर. आम्ही सियाचीनला होतो वयाच्या 21व्या वर्षी. तर तो जो अभिमान आहे ना की यार काहीतरी करतोय, आयुष्याला अर्थ आहे, माझ्या काहीतरी करतोय देशासाठी, माझ्या भारतीयांसाठी करतोय, हा अनुभव आयुष्यभर पुरेल. पण तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, तुमचे आशीर्वाद असो आमच्यावर, तब्येतीनं थांबून राहा. ऑल द बेस्ट. मी आला त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आपल्या पण शुभेच्छा. आम्हाला पण एक नवीन अनुभव मिळाला. आम्हाला इथे बोलवलं, आम्हाला नंतर हा चान्स दिला, त्याच्याबद्दल आम्ही नंतर आपले खूप खूप आभारी आहोत. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच.